नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वामी प्रकट दिन एकदम उत्साहात आनंदात साजरा झालेला आहे आणि स्वामींची भरपूर सेवा केलेली आहे आणि पारायणाची सांगता झालेली आहे. त्याबरोबर मी जी गोष्ट ठरवली होती ती पण या व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि ती गोष्ट करताना मला कोणत्या गोष्टींचा अनुभव आला हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ही म्हण तर मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे. त्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. तर बघा, सर्वात प्रथम मी तर सकाळी हळदीचं लेपन केलेलं आहे उंबऱ्याला. कारण की स्वामी प्रकट दिन म्हटल्यावरती उंबऱ्याचं पूजन झालं पाहिजे, उंबऱ्याला हळदीचं लेपन झालं पाहिजे. आपण गुरुवारी पण करत असतो, पण असे काही जे खास दिवस असतात त्या दिवशी पण आपण करतो. तसंच मी केलेलं आहे. जास्त रांगोळी वगैरे काढलेली नाही, साधंच फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलेलं उंबऱ्याला. आणि नंतर मी देवपूजा करून घेतली आणि नंतर स्वामींना अभिषेक करत आहे. कारण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी व्यवस्थित अभिषेक झाला पाहिजे. अभिषेक करताना सेवा पण करायच्या असतात आणि त्या सेवा पण मी इथं केलेल्या आहेत. अभिषेक करताना मी पुरुष सूक्ताचं पठण केलेलं आहे, नंतर श्री सूक्त पठण केलेलं आहे आणि नंतर मग रामरक्षा पठण केलेले आहे, तारक मंत्राचं पठण केलेलं आहे. जे तुम्हाला येतं ते करायचं असतं. आपल्या मनाने सेवा करायची असती की ही सांगितली तीच करायची असं नाही. आपल्याला जी येते, आपल्याला जी करायची मनातून इच्छा आहे त्या सेवा आपण करायच्या असतात. आणि मीही माझ्या पद्धतीने इथं सागर संगीत नाही म्हणता येईल, पण मला ज्या जमतात सेवा त्या पद्धतीने मी स्वामींची पूजा करत आहे. स्वामी प्रकट दिन म्हणल्यावर सेवा भरपूर असतात. आपले पारायणाची सांगता करायची असते, पारायणाची ते आपल्याला ग्रंथ पण वाचायचे असतात. त्यामुळे वेळ तर भरपूर लागतो. त्यामुळे असं नाही आहे की एवढ्या एवढ्याच केल्या पाहिजेत, 16 वेळाच केलं पाहिजे. मी तर 16 वेळेस मला नाही शक्य झालं पुरुष सूक्ताचं पठण. मी 5 वेळेस पुरुष सूक्ताचं पठण केलेलं आहे आणि 5व्या वेळेस फलश्रुती पठण केलेली आहे. कारण पुढचं बाकीची कामं आपल्याला घरामध्ये भरपूर असतात आणि मग नंतर ही सेवा, परत पारायणाची सांगता, नैवेद्य हे सर्व करायचं असल्यामुळे मी 5 वेळेसच पुरुष सूक्ताचं पठण केलं आणि 5व्या वेळेस फलश्रुती म्हटलं आणि नंतर श्रीसूक्ताचं पठण, रामरक्षा असं केलेलं आहे. नंतर मी स्वामींना इथं अत्तर लावून घेत आहे. फुलावरती थोडंसं अत्तर घेऊन ते मूर्तीला पूर्ण लावून घेत आहे. नंतर वस्त्र वगैरे स्वामींना घातलेले आहेत, गंध अर्पण केलेला आहे आणि नंतर फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे इथं. आणि घरच्या मोगऱ्याला थोडीशीच फुलं आली होती, त्याचं इथं मी मोगऱ्याचा हार बनवलेला आहे स्वामींना. नंतर मी इथं धूप वगैरे ओवाळून आरती करून घेतलेली आहे स्वामींची आणि 5 आरती केलेली आहे मी. आणि नंतर मग आपलं स्वामीचरित्र सारामृताचं पठण केलेलं आहे, कारण आज पारायणाची सांगता करायची होती मला. आणि स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे आणि अन्नदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान असतं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी पण थोडंफार तरी अन्नदान या निमित्ताने करणार आहे. तर मी आणि माझ्या सोसायटीतल्या काही मैत्रिणींनी आम्ही ठरवलं की आपणही काही अन्नदान करूया आणि आपलं अशा ठिकाणी वाटूया जिथं की जे लोक रस्त्यावरती राहतात, त्यांना घरदार नाही, अशा लोकांना वाटूया. कारण मंदिर मठात गेलो तर तिथं भरपूर प्रमाणात त्या दिवशी प्रसाद असतोच. त्यामुळे आम्ही हा विचार केला की आपण जे लोक रस्त्यावरती राहतात, कुठे ब्रिज खाली राहतात, काहीतरी विकून खातात, ज्यांना घरदार नाही आहे, जे कोणी काही देईल ते खातात, तर त्यांच्यावरती ते जगत असतात, तर अशा लोकांना आपण वाटप करूया. म्हणून आम्ही इथं पायनॅपल शिरा बनवलेला आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर खिचडी भात बनवलेला होता आणि ते पॅकिंग करून आम्ही घेऊन गेलो. कारण की बघा, जर द्यायचं आहे आपल्याला तर ते स्वतःच्या हाताने आम्ही बनवलेलं होतं आणि द्यायचं आहे तर ते चांगलंच द्यायचं आहे, हा विचार करून आम्ही. जास्त लोकांना नाही शक्य झालं तर ठीक आहे, पण थोडे लोक तरी जेवढे देऊ तेवढे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं अन्न द्यायचं आहे. स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने अन्नदान करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद झाला आम्हाला. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कायम करत असतो, मी आणि माझ्या मैत्रिणी. कारण बघा, कधी महिला दिन असतो तेव्हा पण आश्रमात ज्या वृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही केक वगैरे घेऊन जाऊन तिथं महिला दिन साजरा करतो. तर कधी नवरात्रामध्ये पण बालाश्रम असतात, तिथंही जाऊन त्या छोट्या मुलींसोबत तो वेळ घालवतो, त्यांची पूजा वगैरे करून नवरात्रामध्ये. तर अशा गोष्टी केल्यानंतर छान आनंद वाटतो. जेव्हा आम्ही असं वाटप करायला गेलो तेव्हा बघा, एक दोघांनी घेतलं पण बाकीच्यांनी नकार दिला, नको म्हणाले. कारण त्यांना अन्न येतं कुठून ना कुठून, त्यांना अन्नाची कमतरता नाही आहे, त्यांना पैसे हवे असतात. एक ठिकाणी तर पाहिलं मी, एक आजी रस्त्यावरती उभा आहे काठी घेऊन आणि आम्ही जेव्हा तिला अन्नाचा पॅकिंगचा डब्बा द्यायला गेलो तेव्हा ती नको म्हणाली, अक्षरशः तिने घेतलाच नाही. म्हणजे तिला पैसे हवेत, अन्न नको आहे. असा अनुभव आम्हाला आला की आपल्याला जसं दिसतं की बाबा अन्नदान करावं वगैरे, तर ठीक आहे, काही लोक घेतात, त्यांना गरज आहे अन्नाची, पण काही लोकांना अन्न भरपूर प्रमाणात भेटतं, त्यांना अन्नाची गरज नाही, त्यांना पैसे असावे असे वाटतात. त्यामुळे तो एक अनुभव काल आला. ठीक आहे म्हटलं, असू दे. मग आम्ही काय केलं, जे भाजी विकायला बसतात
त्या भाजीवाल्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला देऊ का स्वामींचा प्रसाद आहे, तर त्यांनी एवढ्या आनंदाने घेतला, कारण की त्यांना अक्षरशः दिवसभराचं काम करत असल्यामुळे भूक लागली होती. जेव्हा आम्ही डबे दिले तेव्हाच त्यांनी फोडून खायला सुरुवात केली. आम्ही थोडं निराश झालो होतो, पण नंतर वाटलं की ठीक आहे, ज्यांना भूक लागली होती, ज्यांना खरं अन्नाची गरज होती, त्यांच्यापर्यंत स्वामींनी आपल्याला पोहोचवलं. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हाच अनुभव आला की ज्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे तिथे कोणीतरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भेटतंच. आता बघा, त्यांना भूक लागली होती आणि स्वामींनी आम्हाला त्यांच्यापर्यंत पाठवलं, आणि ज्यांना आम्ही द्यायला गेलो होतो त्यांनी घ्यायला नकार दिला. म्हणजेच काय की स्वामी सदैव आपल्या सोबत असतात, आपल्या पाठीशी असतात, फक्त ते आपल्याला जाणवत नाही. आणि आम्ही इथं पार्किंगमध्ये स्वामींचा प्रकट दिन साजरा केला होता. छान रांगोळी काढली होती, फोटोची पूजा केली, आरती केली, तारक मंत्राचं पठण केलं आणि सोसायटीतल्या सर्वांना प्रसाद वाटप केलं, सर्वांना प्रसादाला बोलवलं होतं. तर या प्रकारे आम्ही स्वामी प्रकट दिन साजरा केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.